नारायण ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण शुभ सन्मान करावा। तर संजय किसनराव केनेकर साहेब महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे बिनविरोध करताना ज्यांना आमदार आपण पाहिलात आणि करताना छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रमुख नेते, भारतीय जनता पार्टीचे विकासाचे महापर्व म्हणून ज्यांना आपण पाहतो, आपण त्यांना या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा देऊया। आमचे एनआरजी कन्स्ट्रक्शनचे सर्व आमचे नवनाथ मात्रे साहेबांना देखील पाहताय, त्यांचंही सहर्ष स्वागत। प्रीती पेटे मॅडम यांचा इथे शुभ सन्मान। तर केनेकर साहेब आपण आलात, आमचे प्रीतमबाई पाटील यांना आपण पाहतो, अतिशय आपले देखील निकटवर्ती म्हणून ज्यांना आपण पाहतो सातत्याने धीरनिधी केबल नेटचे सर्व। तर साहेब आपला पुन्हा एकदा मी स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि पुढच्या वाटचाली साहेब आमदार साहेब आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। 2 धाब्यांची पेनल्टी दिली गेली, ती जुई संघाला, मोठी जुई संघाला। थोडं थांबा फक्त पंच, पाहुणे या ठिकाणी स्पर्धेतून रजा घेत असताना विधान परिषदेचं कामकाज पूर्ण करून वेळात वेळ काढून साहेब आपण आलात, कारण आपल्याला पुन्हा एकदा आम्ही स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आणि असंच कार्य सातत्याने आपल्या माध्यमातून होत राहू। तळागाळापर्यंत पोहोचणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे संजयजी केनेकर साहेब, आपला पुन्हा एकदा स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभा यांच्या वतीनं आपल्याला आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला साहेब खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। अगदी मान्यवरांचं भरभरून कौतुक आपण करूया। आज सगळ्यात आयुष्यामध्ये किंमत काय कशा असेल तर ते वेळ आहे आणि आज आपला अमूल्य वेळ खरं तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळासाठी तुम्ही दिलं, हे प्रेम आपण दिलं, त्यासाठी मी आमदार साहेबांचं आणि सगळ्या संयोजकांचं आम्ही मनपूर्वक आभार मानू आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ। अगदी सामना सुरू होत होते, स्काय 11 यंग्स ऑफ वहाळ अगदी हा संघ बॅटिंग करताना तुम्ही पाहतायत आणि ग्रीष्म 11 एसएससी मोठी जुई अगदी हा संघ बघतोय। संघ उशिरा आल्या कारणास्तव मोठी जुई संघाला 2 धावांची पेनल्टी ऑर्गनायझर कमिटीकडून देण्यात आलेली आहे। चला मॅच आता ऑन करूया आपण। थँक्यू। तर याच दरम्यान आदरणीय दीपकजी तांडेल नावेखाडी यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। मग दीपकजी तांडेल साहेब म्हटलं तर एक असं व्यक्ती आहे, एखादा माणूस महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायला घाबरतो, परंतु दीपकजी तांडेल साहेब म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये जाऊन एक व्यवसाय करतात आणि स्टार क्रिकेट 40+ यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयांचं योगदान लावलेलं आहे। धन्यवाद आणि जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे संघासाठी। खऱ्या अर्थाने रवीजी पाटीलांच्या वरचं हे प्रेम आहे, खऱ्या अर्थाने चंद्रकांतजी घरत साहेबांवरचं हे प्रेम आहे, जे स्टार क्रिकेटनी कायम दाखवले नावागावावरती प्रेम। धन्यवाद स्टार क्रिकेट आणि धन्यवाद दीपकजी तांडेल सर, तुम्ही ज्या वेळेला माझा आवाज ऐकताय, मला भरभरून प्रेम करताय, त्याबद्दल मी आपलं विशेष आभार व्यक्त करतोय। थँक्यू व्हेरी मच। चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज, फिल्डिंग लावून घ्या। चला मॅच ऑन करा प्लीज आणि लक्षात घ्या स्ट्रिक्ट
डेंजर क्रीडा मंडळाने नावा गावात ठेवले सामने फुले नाईट. धनेश कामोटकरला आपण बघितलं आणि पहिले 2 बॉल त्यांनी यशस्वी डिलिव्हर्ड केलं, परंतु प्रयास कोळी एक खोतकोर यंगस्टार खेळाडू, स्काय 11 यंगस्टर वहाळ संघाचं अगदी यंग जनरेशन्स आणि सातत्यानं आपण या संघाला बघितलंय. आकाश शेट पाटील असेल, शिरडोन कल्याण, भरपूर मोठं योगदान सातत्यानं या संघासाठी त्यांचंही राहिलंय. पहिले 3 बॉल सगळं काही बघायला मिळालं, वार झाले, त्याच्यावर पलटवार झाला, चौकार आलाय प्रयास कोळीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं, हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. बॉलचा पाठलाग करणं किंबहुना पिचिंग पर्यंत पोहोचणं, पाचच्या रडारमध्ये घेणं, परंतु धनेशची देखील स्तुती केली जाईल ज्या क्षणाला एक मॅन इनफॉर्म खेळाडू प्रयास कोहली ऑन सायकल कडे आहेत आणि 4 बॉलमध्ये फक्त एकच चौकार खर्च केलाय. हाफ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न थोडंसं ढासळला होता फिल्डर अगोदरच बॉलच्या पाठलाग करत असताना, परंतु 1 रन. उत्तम गोलंदाजी सध्या केली जाते धनेशकडून. 5 बॉल त्यांना डिलिव्हरी केलेत आणि फक्त 5च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च झालेत. सुरुवातीला संतुलन म्हणून ठेवायचं गोलंदाजीमधून. पहिलं वाईट होतं का या सुदर्शन, नोट डाऊन करा. ते मिसफिल्ड अगदी मिसअंडरस्टँडिंग, कारण मान्यवरांची उपस्थिती देखील होती, काय नियमांची चर्चा होती ती इम्प्रूव्हमेंट केलं जाईल. धावसंख्या तुम्हाला बघायला मिळेल बोर्डवर पुढे 6 रन्स. अतिरिक्त बॉल आला होता खरं तर, पहिल्या सुरुवातच तशी झाली होती आणि धावसंख्येचं टोटल सध्या 6 वर बघायला मिळतं. सायकलेनकडे तुम्हाला फलंदाज समीर नाईक यांना काय गोलंदाजी केल्या, अफलातून टिचून मारा झालाय. गुड लेंथवर वारंवार गोलंदाजी होत होती, त्यानंतर अंतिम बॉल समीरसाठी फुलर लेंथवरील परफेक्ट यॉर्कर करताना आपण बघितलं आणि पहिलं षटक यशस्वी, 6 धावा विदाउट लॉस. तर प्रदीप भोईर साहेब यावं, आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. प्रदीप भोईर साहेब यावं, यथोचित सन्मान आपला देखील केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आकाश भोईर आपला शुभ असते सन्मान्य प्रदीप भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान. गोल्डन नावाचे ते देखील सभासद आहेत. गावदेवी, मग टी शर्ट गोल्डनचा वाटलं, गोल्डनचा तेच बोललो सर. यावं, त्यांचे सुपुत्र देखील आपण या ठिकाणी पाहताय. बघा, छोटा भीम आदिराजला देखील आपण या ठिकाणी पाहतो, प्रदीप साहेबांचे सुपुत्र, आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू व्हेरी मच. आणि बघा, याच्यातून मॅच जो जिंकेल तो खेळेल म्हणतो ते धुतुम संघाविरुद्ध. ही कमिटीच्या माध्यमातून आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो मिळेल, बरोबर ना? विनर्स वर्सेस विनर्स मॅच होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपले, ज्यामध्ये अवघ्या 6 धावा करण्यामध्ये यशस्वी राहिलाय स्काय 11 यंगच्या वहा संघाचे दोन्ही ओपनर्स, स्पेशली प्रयास कोळी. 4 बॉलमध्ये त्याने 5 धावा केल्यात आणि त्याच्यानंतर अगदी बघितलं तर आपण अंतिम बॉल देखील डॉट बॉल समीर नाईकने खेळला. गोलंदाज तयार होते. सेकंड ओव्हरमध्ये दीप पाटील हा गोलंदाजच्या उंबरठ्यावर आता उभा राहिलेला आहे. तर स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे मॅनेजर सन्मान्य कुंडलिक साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेब, आपलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नाभे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. बघा, नारायण ठाकूर आज पठाणी आणि रविबाई पठाणी कुर्ता घालून एवन जोडी तुम्ही या ठिकाणी पाहताय.
फुटवर्कनं सध्या प्रयास कोळी हा फार आक्रमक झालाय मैदानात. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल या धावसंख्येचं टोटल पोहोचलंय. ऑन बोर्डवर 18 रन सध्या तुम्हाला बघायला मिळतात. दीप पाटील 606 असं चित्र सध्या या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये बघायला मिळालंय. उंच गेलाय हा बॉल, परंतु पंच सांगतायत की बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क नव्हता. जो बॉल हवेत दाखल झाला तो बॉडीच्या आधारावे खरं तर उंच गेला आणि त्याच कारणास्तव लेग बाय नाही रन काउंट केली जाईल. सांघिक टोटल मध्ये 1 रन मिळते. टोटल बोर्डवर लागतात 19 रन. दोन्ही संघ अगदी नावाजलेले संघ आहेत. मागील 2 वर्षाचा प्रवास आपण स्कायरॅन यंगचा वहाल संघाचा बघितला तर फार चर्चेत राहणारा हा संघ आहे. आणि त्यासोबत अगदी ग्रीष्म 11 SCC मोठी जुळी संघ हा संघ देखील तेवढाच टेनिस विश्वामध्ये छाप सोडणारा. तेज तरार रफ्तार बघायला मिळाली, परंतु पंचांनी लेंथ लाईन चेक केली. नियंत्रण नव्हतं दीप पाटील याच्या या बॉलवर. त्यामुळे पंचांनी या बॉलला एक्स्ट्रामध्ये घोषित केलाय. वाईट मध्ये धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर लागतं 20 धाबांवर. हे सांघिक टोटल सध्या बघायला मिळतं. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद सातत्यानं तुम्हाला बघायला मिळतं, कारण नावेगावची परंपरा 5 क्रीडा मंडळ आहेत आणि प्रत्येकी 5 वर्षामध्ये एक आयोजन हाती येतं आणि प्रत्येक आयोजन अगदी 1 से 1 बढकर. सगळ्यांनीच अगदी यंदा आपण गाव कप बघितलं स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या अगदी मार्फत आणि काय अफलातून अगदी यंदा आयोजन झालं. त्यामध्ये त्यांचा स्वतःचा संघ रनरअप ठरला. गावदेवीने चॅम्पियन पदक अगदी उचललं गेलं. यशस्वी राहिलं गाव कप देखील. आणि धावसंख्या टोटल 20 वर. प्रयास कोळी ज्यामध्ये 8 बॉलमध्ये 17 वर खेळतोय. गोलंदाज तयार होतोय दीप पाटील. समीर नाईक साठी हुक करायचं तर बॉल पाठीमागे चालला उलट्या दिशेनं. झेल टिपायचं होतं ऑलमोस्ट लॉंग स्टॉप कडे. उत्तम क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर हा बॉल थांबला तर थांबतो, नाहीतर सुदर्शन आउटफील्ड मैदानाची भरपूर फास्ट आहे. त्या कारणास्तव एकदा जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल तुम्ही थांबवला तर तुम्ही सफल झालात, परंतु जर पहिला अटेम्प्ट चुकलं तर मैदानाच्या बाहेर जाऊन डायरेक्टली बॉल थांबतो. त्या कारणास्तव रन मिळेल. या बॉलवर एक सिंगल 4 धावांचा अगदी मानस होता या क्षणाला समीर नाईकचा, परंतु एकावर संतुष्ट व्हावं लागेल कारण फिल्डिंग मधून 3 धावा वाचवले गेलेत. 21 वर टोटल आहे. पॉवर प्ले मधील अंतिम बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. दीप पाटील तयार होत आहे. उंच गेला फटका. पाठीमागे फिल्डर आहेत. प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि उत्तम झेल टिपलाय यश भोपीनं. पहिला धक्का प्रयास कोळी. 440 होल्डचा झटका. तर इथे आपण निधी दिदी प्रीतम पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नावे ग्रामपंचायतीचे सरपंच यांची सुकन्या कुंजन दिदी हिचा आपण सन्मान करूया. कुंजन दिदी यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांच्या समेत पार्थला देखील आपण पाहताय ढोलूला. तर निधी दिदी प्रीतम पाटील, निधी धीर केबल नेटवर्कच्या सर्व निधी दिदी यांच्या शुभ हस्ते आपण कुंजन दिदी विजेंद्र पाटील विद्यमान सरपंच विजेंद्रबाई पाटील यांची सुकन्या कुंजन दिदी यांचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. आणि त्याच्यानंतर कुंजन दिदी यांच्या शुभ हस्ते आपण निधी प्रीतम पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. ये पार्थ यावा डोलू. आपण पाहू शकाल विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच यांचे सुपुत्र पार्थ याला आपण पाहताय. त्याचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल निधी दिदी यांच्या शुभ हस्ते. आणि मी कुंजन दिदी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते इथे निधी दिदींचा आपण सन्मान करावा. यस ओव्हर टू वैभव. थँक्यू रॉक्सर. 2 षटकं संपलेत. टोटल स्कोरबोर्डवर 21 रन आहेत आणि 1 विकेट गमावला बॅटिंग करत असताना स्कायरॅन यंगचा वहाळ या संघानं. नवीन बॅटर आता मैदानात दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज सुजल खरत हा दाखल होत आहे. गतवर्षी या खेळाडूने देखील याच मैदानावर बाईक जिंकली आणि ज्यापैकी प्रयास केळीचा अंत जरी झाला असला तरी सुजल समीर अपकमिंग यंगस्टर भरपूर डीप बॅटिंग लाईनअप आहे स्कायरॅन यंगच्या वहाळ संघाकडे, परंतु तेवढेच रेंजरस बॅटिंग लाईनअप ग्रीष्म 11 SCC मोठीचे. मजा येईल मॅच मध्ये. बॉलर तयार. बॉल चालला पाठीमागे लॉंग स्टॉप कडे. नॉन स्टॉप रन मिळती या बॉलवर. 4 चौकार.
सेकंदाच्या आतमध्ये अपोजिशन्सला अर्थातच स्कायरॅलियन यंगचं वाहा संघाला थांबवलं पाहिजे आणि अगदी तिकडेच ट्रॅव्हल करायचं आहे. फिल्डिंग पुन्हा एकदा तिथे फिल्डिंग मध्ये त्रुटी आढळल्या आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मध्ये लॉंग लेगला आलाय चौकार. चौकार आला मागील बॉलवर. या ओव्हरचा दुसरा चौकार. टोटल 31 वर पोहोचलाय संघ. स्कायरॅलियन यंगचा वहाळ मैदानामध्ये. सध्या बॉलिंग अनालायसिस आपण बघितलं तर बॉलच्या मेरिटनुसार खेळ सुरू होता. थोडा स्वीप शॉट खेळायचा प्रयत्न केला या क्षणाला समीर नाईकनं आणि 2 चेंडूला निर्धाव. बघता बघता पहिले 3 षटकं समाप्त झालेत आणि बॅटिंग स्वीकारली होती स्कायरॅलियन यंगचा वहाळ संघानं आणि ज्यामध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये संघ 10.33 च्या सरासरीनं पोहोचला. 31 वर एक खेळाडू बाद. सूचना देण्यात आलेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला ते आठवण करून देतोय. 3 षटकं संपलेत. स्कोरिंग अनालिसिस आपण बघूया. बॉलिंग अनालिसिस कडे स्पेशल लक्ष केंद्रित केलं. फर्स्ट ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या विदाउट लॉस. सेकंड ओव्हरमध्ये दीप पाटीलला 14 धावा अगदी जरूर टोटल 15 आल्या होत्या. एक लेग बाय देखील त्यामध्ये होते. अशा 15 धावा आल्या होत्या. एक विकेट त्यांना मिळाली होती. यशस्वी षटक. तर या ओव्हरमध्ये तनिष कामोटकरनं वैयक्तिक दुसरा स्प्रे हातात असताना 10 धावा, कोणतीही विकेट नाही. अशा टोटल 31 धावा आपल्याला बघायला मिळते. प्रयास कोहली बाद झालाय ज्यानं 9 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार 1 चौकार समावेश होता. जे फाउंडेशन हवं होतं अगदी वहाळ टीमच्या दृष्टिकोनातून ते बनवून दिलं प्रयासनं. आणि त्यानंतर आता समीर नाईक 7 चेंडू 10, सुजय घर 2 बॉल 1 जो ऑन सायकल इनकडे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हर्ष भोपी. पहिलाच बॉल फुल टॉस. अगदी बघू शकता अंपायर सिग्नल नो बॉल भीमर. वेस्ट ऑफ हाईट आदळली आणि त्यासोबत बॉल चाललाय डीप लॉंग लेगला. नो वर आलेला हा चौकार. हो सुजल देखील मला वाटतं डबल कनेक्ट झालाय बॉल. एक्झॅक्टली तेच घडलंय. फ्रीडची संधी अगदी तुम्हाला बघा मिळेल. स्प्रे हवाय रिलीफ स्प्रे. चला फर्स्ट एड किट आपल्याला घेऊन जायचं मैदानात. ॲक्शन रिप्लेमध्ये तो फटका बघायला मिळाला. सुजलनं जेव्हा हा फटका अटेंड केला वेस्ट ऑफ हाईटवर तेव्हा अगदी हा पहिल्यांदा बॉल जिकडे बॅटचं ग्रीप आहे त्याच्या हातांवर जाऊन लागला आणि त्यांच्या नंतर हा डबल कनेक्ट झाला बॉल बॅटवर. त्यामुळे पाठीमागे गेलाय. चला फर्स्ट एड बॉक्स सध्या मैदानामध्ये पुरवला जातोय. टोटल स्कोरबोर्डवर 36 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. टीचर नितीन आमच्या सोबत आहेत. गेले कित्येक वर्ष डीजेची सेवा ते देत आहेत. बघू शकता आमचा संपूर्ण व्यासपीठ समोर गावदेवे श्री गणेशा आणि त्यासोबत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठी प्रतिकृती आपण पाहत आहेत. त्यासोबत आज सुंदर चमचमणाऱ्या ट्रॉफीज, काही विशेष सन्मान चिन्ह आपण पाहतोय. आर के लाईव्ह इव्हेंट्स. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही येत असाल आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पारंगत बनतात, निष्णात बनतात.
रुचिर येणाऱ्या कालखंडामध्ये आर के लाईव्ह इव्हेंट्स हे त्याचं फार मोठं होणार आहे. त्यालाही शुभेच्छा आम्ही त्यासाठी देऊ, कारण त्याच्याकडे अनुभव चांगला आहे. आणि जर आर के लाईव्ह इव्हेंट्स यांचं काम तुम्हाला आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अनेक मोठमोठे अपडेट्स हे तुमच्याकडे येत राहतील. अपकमिंग टुर्नामेंट्स किंवा इव्हेंट्स जे काय असेल त्याचे. चला, फर्स्ट एड बॉक्स मैदानामध्ये हवा तो रिलीफ स्प्रे आणि तो अगदी पोहोचवला गेलाय. खेळाडू मैदानामध्ये आपण सुजल घरतला बघितलं, हा बॉल अगदी त्याच्या बोटांवर जाऊन लागलाय, कारण बॅटच्या क्रीप पर्यंत हा बॉल गेलाय. थोडं लेट शॉट सिलेक्शन झालं, परंतु डबल कनेक्ट झाल्या कारणाचा चौकार आला होता. अपकमिंग फ्री खेळायचं त्याला. ही आमचं मुख्य व्यासपीठ व्यवस्थित मांडणी करण्यात आलेली आहे. आमच्या मंडप डेकोरेटर शिवा पाटील सांगटोली. चला, मॅच पुन्हा एकदा आपण पुढे कंटिन्यू करतोय. हर्ष भोपी पहिलाच बॉल, त्यानं थोडं खराब नियंत्रण नव्हतं. अनियंत्रित गोलंदाजी पहिल्या बॉलवर झाली, परंतु हा फ्री हिट. समोर सुजल, स्पीडचा बॉल आहे, उंच हवेत, फिल्डर डाऊन द बॉल, जज करतात. एक रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी निघाले समी डेंजर एंड कडे, परंतु मला वाटतं हा थ्रो कलेक्ट व्हायला हवा होता गोलंदाजासाठी, कारण त्याच्यापासून थोडा दूर पडला होता. बॉल तयार नव्हता. एका टप्प्यासाठी त्याला अपेक्षा होती की डायरेक्टली ऑन द स्टंप थ्रो येईल, आणि त्याच कारणास्तव तोही सरप्राईज झालाय. 2 रन इझिली पूर्ण होत्या त्या बॉलवर. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर 38 हवा आतापर्यंत नोंदवले गेले बॅटिंग करत असताना वहा टीमच्या दृष्टिकोनातून. हर्ष भोपी पहिला बॉल जरी नियंत्रण नसलं तरी या बॉलवर त्यांनी नियंत्रण दाखवलंय. बॉलवर फ्रीडचा चेंडू चांगला हाताळलाय, उंच गेलाय, मारलं सोग. इट्स टोटली डाऊन द ग्राउंड. बॅटच्या रडारमध्ये थोडा इंजर्ड असतानाही चांगली पॉवर जनरेट होतीये. आलाय षटकार. जातो मिडल ऑर्डर मधील एक स्पेशालिस्ट आहे या टीमचा. बघता बघता संघ आता 44 अगदी धावांपर्यंत पोहोचलाय. 3.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. हर्ष भोपी थोडा महागडा. पहिले 2 बॉल 13 रन या ओव्हरमध्ये आलेत. पुढे सरकले, पुन्हा एकदा क्रॉस बॅट नंतर खेचलाय बॉल, पाठीमागे तयार आहे फिल्डर. थोडं मिसफिल्ड झालाय, बॅकअपवर अवलंबून राहावं लागलंय, आणि वन्स अगेन बघता बघता चित्याची चपळाई दाखवली दोन्ही बॅटर्सनं. काय धावतायत हे दोन्ही खेळाडू. रनिंग बिटवीन द विकेट कशी असावी आणि किती वेगवान असावे असं उत्तम उदाहरण. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर 2 न पुढे झालंय. बोर्डवर 46 रन्स बघायला मिळत आहेत. सुजय घरत 5 बॉलमध्ये, माफ करा 16 बॉलमध्ये 15 वर खेळतोय. समी नाईक 7 बॉल 10. चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये. दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे, पाठीमागे क्षेत्र पूर्णतः खाली आहे. दिशा देऊन बॉलला पाठवला डीप कव्हरला. हा टेक्निकल शॉट, चौकार. शुभागमन स्ट्रेंजर क्रीडा मंडळ नावा यांच्या वतीनं योगेश पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. DRS चा वापर करण्यात आलेला आहे जो बॅटिंग टीमकडे वेस्ट ऑफ हाईट साठी, कारण तुम्हाला फक्त ॲज अ प्लेयर म्हणून मैदानामध्ये टीमला एक DRS तो वेस्ट ऑफ हाईट बीमर चेक करण्यासाठी दिला जातो. फक्त एकच DRS तुमच्याकडे आहे बीमरसाठी, आणि त्याचा वापर केलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे बॅटिंग टीमनं आता DRS गमावलाय. हा फुलटॉस मध्ये गणला जाईल बॉल. दुसरा चुकीचा बॉल अगदी डिलिव्हर झालाय. रिप्लेमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळेल योग्य हाईटवर हा बॉल राहील, परंतु रन मिळतील 4. थोडंसं लांबलं हे षटक, थोडं महागडं. हर्ष भोपीचं नियंत्रण त्याला त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवावं लागेल. 4 बॉल डिलिव्हर केलेत, 19 धावा आणि अर्धशतक पूर्ण झाले चौकारानं. स्काय 11 यंगसार वाहत संघाचं 50 धावा ऑन बोर्डवर. 1 खेळाडू बाद. फ्लिक खेळायचं होतं, लेग सम अगदी जो मिस केला बॉल आणि अगदी
क्लीन बोर्ड होऊन परतावा लागेल सुजल घरतच्या एक वादळी झुंजार खेळीचा अंत. थँक्स रिजू नितीन. प्रेक्षकांचं फुल एंटरटेन ते करणार आहेत. आज बरंच काही अभ्यास करून ते आलेत, कारण डीजे नितीनची खासियत आहे जेव्हा ते एखाद्या नवीन ठिकाणी जातात ते माहोल बघतात, ऑर्गनायझर कमिटी कशी आहे, त्यांना कोणते जास्त सॉन्ग चॉईस होऊ शकतात, 12 नंतर जो माहोल बनतो त्यानंतर कोणते गीतं प्ले केली पाहिजेत, त्यांना अनेक वेळा नोट डाऊन केलंय. डीजे नितीन तुमचं विशेष कौतुक. 3.5 चेंडूचा खेळ संपला. हर्ष भोपी थोडा महागडा ठरवत होता, परंतु फायनली ती प्राइज विकेट त्याने दिली आहे. जो खेळाडू मैदानामध्ये अक्षरशः दमदार बॅटिंग करत होता तो सुजल. नवीन बॅटर षटकार किंग प्रतीक पाटील मैदानामध्ये आलाय. मिडल ऑर्डरचा सगळ्याधिक आक्रमक खेळाडू. गतवर्षी टुर्नामेंट गाजून सोडली होती आणि त्यानंतर हा ओव्हर थ्रो, चुकीचा थ्रो आणि त्याचा चांगला बेनिफिट अंपायर सिग्नल 22. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. धावसंख्या झालेली 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिला पूर्वार्ध सुरू आहे. 52 धावा ऑन बोर्डवर. 2 खेळाडू बाद आहेत. कोणाला द्यायला हवी? बघा, विशाल कामोटकर यांना एक बाईकची चावी सापडली. जर कोणाची हरवली असेल तर आपण घेऊन जा. बंटी कामोटकर लास्ट डेथ ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करेल, जिकडे 2 अटॅकिंग बॅटर मैदानामध्ये आहेत, समीर नाईक आणि प्रतीक पाटील. चला थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. टाइम स्पेंड करण्याची अनुमती तुम्हाला नाही आहे. 9 वाजून 34 मिनिटं झालेत. फक्त 3च इनिंग आतापर्यंत पूर्ण होत आहेत. समीर नाईक स्विचेससाठी पाठीमागे फिल्डर लावलाय आणि तिकडेच तो प्रयत्न त्याने केलाय. अंपायर सिग्नल लेग बाय. नाही रन मिळेल. 100 मध्ये काउंट केली जाईल ही धाव. टोटल बोर्डवर 53 रन्स बघा मिळतात. प्रतीक पाटीलला ऑन सायकलिनकडे आणलं जाईल, कारण डेथ ओव्हरमध्ये जेवढा खेळाडू ऑन सायकलिनकडे राहील तेवढं वालच्या दृष्टिकोनातून प्रॉफिटेबल आहे. परंतु एका बाजूला बंटी कामोटकरला देखील या मॅचमध्ये ताकदवान गोलंदाजी सध्या ओव्हरमध्ये करावी लागेल. बघायचंय कोण कोणावर हावी ठरेल, किती धावांचं टार्गेट येईल. जे अंतिम 5 बॉल उर्वरित राहिले त्यामध्ये कोण सक्षम ठरेल या संपूर्ण इनिंगला गाजवण्यामध्ये. प्रतीक पाटीलसाठी खडेखडे स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पोहोचले, मिड ऑफ पर्यंत झेलवर पोहोचले, परंतु कॅच ड्रॉप झाली. क्रिकेटमध्ये अशी परिस्थिती अनेक वेळा बघा मिळते. रनिंग कॅच पकडणं, कधी कधी अनेक वेळा आपण जे टावर्स असतात, जे फ्लोट लाईट्स असतात, त्या अगदी सरळ रेषेमध्ये असतात आणि त्यांना फेस करत असताना जे टिपायचे असतात. रजनी स्पर्धेमध्ये हे तुम्हाला अगदी मैदानात कारणं देत असतात. तुम्ही तुमचं काम चोखरित्या निभावलं पाहिजे, ज्यासाठी तुम्ही ओळखले जातात. आणि याच कारणास्तव लॉंग ऑफचा खेळाडू तिथे तैनात होता, परंतु मिसफील्ड झाले. रन 2 मिळतात. 55. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मनगडामधील सगळ्यात ताकद झोकून देणारा प्रतीक पाटील ठोकलाय या स्पर्धेचा सगळ्यात मोठा षटकार. मागील बॉलवर सगळ्यात मोठा षटकार तुम्ही बघितला, परंतु स्पर्धेतील हायेस्ट टोटल होता
59 धावांचा आणि तो हायेस्ट टोटल आता मोडकळीस आणलाय आणि 61 धावा सध्या हायेस्ट टोटल स्कायरॅलियन यंगचा वहाळ संघाच्या नावी. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड वॉट अ बॅटिंग. डेथ ओव्हर मध्ये स्पेशल खेळाडू आणि जो खेळाडू एक चांगला फिनिशर म्हणून मानला जातो तो प्रतीक आक्रमक झालाय. बॅक टू बॅक सेकंड सिक्स. शंभो ग्रुप यांच्या वतीनं आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेसाठी एक वृक्ष रोपटा आपण पाहता आणि एक पाण्याची बॉटल जे आपल्याला गरम पाणी देखील त्याच्यामध्ये थंड होऊ शकतं असं योगदान त्यांचं लाभलं. त्यांचंही सहर्ष स्वागत. आज आमचे कमिटी मेंबर्स या ठिकाणी स्ट्रेंजर क्रीडा मंडळाचे आशुतोष म्हात्रे उर्फ बाबू याचा देखील आज वाढदिवस आहे. बाबू आशुतोष तुलाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. रक्षा अलीकडच्या वर्षाचं आपण गावदेवीचं आयोजन बघितलं त्यामध्ये प्रतीक बायकरमॅन ठरला होता परंतु हा फटका थोडा वेळ हवेत. फिल्ड डाऊन द बॉल या क्षणाला देखील ती चूक करून बसलेत. आणखीन एक झेल जमिनीला दान होते. फिल्डिंग मधून इम्प्रुव्हमेंट होणं या क्षणाला फार गरजेचं होतं आणि जो खेळाडू वेल सेट आहे त्याला तुम्ही जीवनदान देता. तुमच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या चुका तुम्ही सध्या करताय. 2 रन मिळत आहेत टोटल. पुढे चालले बोर्डवर एकूण धावा लागले ते 69 रन 69 आणि या डावातील अखेरचा बॉल मॅच बॉल ही मैदानामध्ये दाखल झालाय. टोटल यावरमध्ये 16 रन आतापर्यंत खर्च केले बंटीनं देखील. टोटल एक जर एक्स्ट्राची पकडली तर जवळपास 17 आलेत. 69 धावांवर टोटल पोहोचलाय. ग्रीष्म 11 एसीसी मोठी सुई संघाला देखील नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंगची जबाबदारी त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी भरपूर वाढणार आहेत. शेवटचा बॉल अंतिम. प्रति पाटील ताकद तर भरपूर आहे. बॉल वेगाने निघाला. रॅपिड शॉट होता. बॉल डीप मिड विकेटला. सेकंड रन कंप्लीट होईल का? होय केली आहे कंप्लीट दुसरी रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि अशा रीतीनं पहिलं सत्र संपलंय. प्रतीकला अवघा 7 बॉल खेळण्याची संधी मिळाली. जवळपास 20 धावांची इनिंग त्यांनी साकारली आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल रन बनलेले आहेत आम्हाला माहिती देत आहेत 71 रन बनले. 2 धावांच्या पॅनल्टी त्या 2 रन ऍड होत आहेत. टोटल बनतात 73 आणि 74 74 धावांचं आव्हान ग्रीष्म 11 एसीसी मोठी सुई संघासमोर. पहिलं सत्र संपलंय. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये सन्माननीय राजकीय कोळीन सरांना. तोपर्यंत डीजे
सूत्रसंचालन रॉकस्टार प्रवीण गायकर सर. तर जाऊया मैदानाकडे जिथे मात्र आपण अगदी सहज ही मॅच पाहतोय, कारण हे जे आयोजन आहे अतिशय धाकड असं आयोजन. मैदानावरती लाईट्स जर पाहिल्या, फ्लड लाईट्स अतिशय सुवाच्य क्लिअर असे हे मैदान पाहायला मिळतंय. मैदान अगदी सर्वदूर फैलावलेलं, दोन्ही बाजूने खेळण्यासाठी सज्ज आहे. येणारे 30 चेंडू आणि 74 धावांची गरज असणार आहे. डीजे नितीन तर आपलं सर्वांचं अगदीच दिलखुलास असं मनोरंजन करतोच आहे आणि आर्केड लाईव्ह इव्हेंट्स आपल्या सर्वांनाच निश्चितच एक उत्कृष्ट क्लॅरिटी देतोय. आणि गुणसंख्या लेखक आपण पाहतोय ताऱ्याचा सितारा निश्चितच सुदर्शनजी पाटील यांचं आपण गुणसंख्या लेखन ऐकतोय. अतिशय जबरदस्त गुणसंख्या लेखन, प्रत्येक गोष्टीसाठी वेगळ्या पद्धतीचा पेन वापरला जातोय. चला मोठी जुई संघ आपण लवकर आपले प्रारंभिक जोडी पाठवायची आहे, कारण पेनल्टीच्या धावा किती महत्वाच्या असतात ना, त्याच्या अगोदरच्या मॅचला खारकोपर संघाला विचारा एकदा. ज्या 2 धावांची पेनल्टी खारकोपर संघाला लागली होती ना, त्याच 2 धावांनी खारकोपर संघ या स्पर्धेतून बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा हव्या होत्या, त्या 2 धावा बनल्या नव्हत्या आणि तिकडे तर फक्त 53 धावा होत्या. इकडे तुम्हाला 74 धावा चेस करायच्या आहेत. हे मैदान जे आहे ना, जे मग जो गोलंदाज, हे मैदान जे आहे ना, मग जो गोलंदाज स्टिचन गोलंदाजी करतोय ना, त्यांच्यासाठी अगदी चांगलं खेळतोय. चला आपल्याला मी वारंवार विनंती करतोय, ग्रीष्म 11 ACC मोठी जुई संघ आपण कृपया करून लवकर आपले प्रतिनिधी पाठवा, प्रारंभिक खेळाडू पाठवा. स्कायरा 11 NYCC वहाल संघ आपण पाहतोय, जिकडे पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर प्रयास चांगला खेळलाय, जिकडे निश्चितच 17 धावा प्रयासने केल्या. समीर नाईकने 10 केल्या होत्या, सुजलने 19 केल्या होत्या आणि प्रतीक पाटीलने आपल्या संघासाठी 18 धावा. अशा एकत्रित ह्या सर्व धावा जर आपण पाहिल्या ना, तर त्यात 71 धावा काढल्या गेल्या होत्या, 2 पेनल्टीच्या धावा, त्याच्यामध्ये 73 धावा झाल्याने 74चा हा टार्गेट आहे. मोठी जुई संघ अजून काही कशासाठी थांबले की अजून काही पेनल्टीची वाट पाहत आहे, कारण आयोजक स्ट्रिक्ट आहेत. आणि तुम्ही स्वतः आयोजक आहात मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आयोजन करणं एक सोपी गोष्ट नसते. आणि नाईट मध्ये पाहिलं तर प्रत्येक मिनिटाला खर्च आहे, जेवढा वेळ वाया केला जाईल तेवढा खर्च मात्र आयोजकांच्या माथी पडत असतो. स्कायरा 11 NYCC वहाल संघ, जिकडे त्यांनी 73 धावा उभारून 74चा मात्र मोठा असा टार्गेट सेट केलाय. तर ह्या टार्गेटला कशा पद्धतीने मात्र उत्तर दिलं जाईल. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघ, मग उत्तरार्धामध्ये मी पुन्हा एकदा जोडला जाईन गव्हांचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोहली. आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो या स्ट्रेंजर क्रीडा मंडळच्या माध्यमातून भरवण्यात आलेलं स्ट्रेंजर चषक नावेमध्ये. 2026 हा थरार, मग दर 5 वर्षांनी संधी मिळते. दर 5 वर्षांनी मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक संघ मात्र इथे कायम उपस्थित असतो आणि कायम त्यांची मेहनत पाहायला मिळते. अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी पाटील आणि निश्चितच सचिव, ज्यांच्या माध्यमातून आम्ही कायम 40+ कमेंट्री ऐकत असतो, महेशजी बोंद्रे आणि आमचे चंद्रकांतजी घरत साहेब, ज्यांचं कायम आमच्यावरती प्रेम आहे. मग आमचा आवाज ऐकल्यानंतर आमचे नावेखाडीचे आदरणीय प्रतीक्षा करंट सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर ओनर दीपकजी तांडेल साहेब यांच्याकडून प्रवीणजी गायकर सरांना ही बक्षीस आणि माझ्यासाठी ही बक्षीस. अशा व्यक्तींचा असल्यामुळे ह्या आमच्यासारखे कलाकार घडत असतात. थँक्यू व्हेरी मच. अशा व्यक्तींचा मी कायम ऋणी राहीन. जाऊया मॅचकडे. तिकडे मात्र गोलंदाज येईल, तयार असेल. प्रारंभिक जोडी कोण असेल हे मात्र निश्चितच प्रश्न पडला असेल तर अंकेश आणि निमिष भोपी अशी जोडी आपण पाहते. स्ट्राईक रेंजला आलाय तो अंकेश. ज्या पद्धतीने प्रयासने कामगिरी केली होती तशी कामगिरी अंकेशलाही करावी लागेल. मॅचला एका सुस्थितीमध्ये पोहोचवावं लागेल. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल आस्था एंटरप्राइजेसचे सर्व खारकोपर गावचे युवा उद्योजक सन्माननीय सुजित पाटील साहेब 9303 सरकार यांचं आगमन झालंय साहेब या व्यासपीठावरती. सुजित शेठ पाटील साहेब आस्था एंटरप्राइजेस आपलं सहर्ष स्वागत. We are in the second day of this tournament and this is second match of the tonight which is playing between Motizui and Wahal. Here we go. First delivery of the second inning. तर नावे क्रिकेट गावदेवी नावे क्रिकेट संघाचा हातोडा मनीषबाई घरात या व्यासपीठावरती. संघ नायक आहेत
मनीष शाह व्यासपीठावरती स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्या व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे. आपला स्वागत देखील चौकाराने केलं फलंदाज मनीष शाह. नवा क्रिकेट की रन मशीन हाथोड़ा जिसे कहा जाता है. मनीष शाह आपलं सहर्ष स्वागत. अरे मधुर ज्याची खरोखर रॉकस्टार आमचा प्रवीण गायकर. मधुर वाणी ज्याची खरोखर रॉकस्टार. मनीषजी आपण या कृपया करून मंचावरती. तर पहिल्याच्या चेंडूवरती मात्र प्रतीक पाटीलचा समाचार घेतलाय चौकाराने. मग अंकेश आपण कामोटकर ज्यांची ख्याती आहे मोठे फटके मारण्यासाठी. यावेळेला मात्र कॅच पकडला गेलाय. एक रॅपिड फायर असा हा खेळ पाहायला मिळाला. समोरचा चेंडू लॉफ्ट केला गेला होता. कव्हर मध्ये काय अप्रतिम झेल पाहायला मिळाला. कॅच आवडला असेल टाळ्या वाजवा. येथून खऱ्या अर्थाने अंकेशला पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीप चौकार मिळाल्यानंतर कदाचित त्याचा आत्मविश्वास वाढला होता. तर नावे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शैलेश भाई पाटील नेहल ऋत्वी स्ट्रायकर सारख्या जेव्हा संघ आपण पाहतो त्या संघाचे कर्णदेवी मनीषला आपण पाहिलात. तर बघा अमर अकबर अँथोनी, शैलेश भाई पाटील, नियात भाई काजी आणि आमचे मुनीमजी सुनील भाई आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. तर ह्या कॅचने मात्र मॅचचा थोडासा चेहरा बदललाय. इनसाइड आउटचा फटका हा निश्चितच क्षेत्ररक्षक आहे. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येईल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तोपर्यंत मात्र एक धाव जरूर मिळेल. या ठिकाणी आपला दीप आपलं खातं खोलेल. कारण कॅच जी आपण पाहिली गेली होती ना अतिशय जबरदस्त. रिप्ले मध्ये पहा एक तेज तर्रा असा चेंडू फेकला गेला होता आणि हा चेंडू चांगला पंच देखील केला. काय सुंदर पंच केला आणि तेवढ्याच ताकदीने उंच असा सूर घेऊन हा झेल पकडला गेला होता. दॅट्स द वंडरफुल क्रिकेट. प्रतीक पाटिल वन मोर टाइम रेडी. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना इस मर्तबा निमिष भोपी जो कि अभी तक अपना खाता नहीं खोल पाए. प्रतीक पाटिल के लिए तालियां बजती रहनी चाहिए क्योंकि पहले गेंद के ऊपर चौवा खाने के बाद पूरी तरह से कम बैक किया अपने टीम के लिए. ग्रीष्मा 11 एसीसी मोटीजुई टीम अंकेश के जाने के बाद थोड़ी सी रुक सी गई है. इस बीच हवा में है गेंद. शायद से ये गेंद टप्पा खा के जाएगी. वन बाउंस दंदनाता चौवा. अरे भावा तुझ्या हिश्यावर नाही तुझ्या बहिणीशी, कारण माझ्या सासऱ्याची जमीन आहे एकर अशी. क्या बात आहे. दमदार संगीत आपण ऐकलात. नवा ग्रामपंचायतीचे धुरंधर उपसरपंच या ठिकाणी आपण पाहू शकाल शैलेशभाई पाटील, एक जबरदस्त रायडर म्हणून ज्यांची ओळख. खऱ्या अर्थानं ते कामानिमित्त दिल्लीला आहेत त्याच्यामुळे ते आज येऊ शकले नाहीयेत. उद्या त्यांची या स्पर्धेमध्ये आपल्याला उपस्थिती नक्कीच पाहायला मिळेल. आमचे या ठिकाणी सन्माननीय पाहू शकाल गणेश ठाकूर साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. माजी अध्यक्ष ग्रामसुधारक मंडळाचे गणेशजी ठाकूर साहेबांचं व्यासपीठाकडे आपण शुभागमन. साहेब आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तर इथं मात्र पाहिलं तर आपण पहिला षटक संपुष्टात आलंय आणि निश्चितच धावा जर पाहिल्या तर अक्षरशः 9 वरती सीमित झाल्यात. मग 2 चौकार सुद्धा आल्या होत्या. प्रतीक पाटीलचं कौतुक करावं लागेल. 9 धावा देताना मात्र पहिले 2 गडी मात्र बाद केलेत. प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या बाहेर
पाठवली. पहिला अडथळा मात्र दूर केलाय. तर घनश्याम जो की गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय घनश्याम पाटील. तर निर्जा एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी सन्माननीय रोहन भरत जॉन्टीबाई यावं ज्यांच्या माध्यमातून काल आपण निर्जा 11 तिरंगा धुंद्रे संघ आपण पाहिलं, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिलं गेलं. ते जॉन्टी घरात यावं व्यासपीठावरती. सन्माननीय जय घरत आपणास विनंती, जय कन्स्ट्रक्शनचे म्हणतात जय घरत साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. नटराज क्रिकेट संघाचे कर्णधार जय घरत साहेब यावं, आपलंही सहर्ष स्वागत. जय भोईर यावं, आपलं सहर्ष स्वागत. हवेमध्ये आहे झेल, खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येईल का? इनफिल्ड मध्ये हा झेल पूर्ण केला जाईल का? आणि अप्रतिम असा हा झेल जज केला गेला. स्वतःवरती विश्वास ठेवला होता घनश्याम पाटील, इथं मात्र तिसरा गड्याला बाहेर पाठवतोय. आमदार संगीत आपण नितीन डीजे सानिया साऊंड सर्व्हिसचे सर्व. तर याच दरम्यान यंग 11 नाबा संघाचे कर्णधार मीत पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. नटराज 11 नाबा संघाचे संघनायक जय वांगा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत निर्जा एंटरप्राइजेस दमदार ऑलराऊंडर रोहन गरज जॉन्टी यावं, आपलंही सहर्ष स्वागत. गोल्डनचे कर्णधार यावं, आपण देखील व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मारताना मात्र चकलाय जरूर अक्षय पाटील, पूर्णपणे फसून गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र रिक्वायर रन रेट 17च्या वरती गेलाय. 22 चेंडूंमध्ये 65 धावा मात्र इतर लगावे लागतील. तर नंतरची मॅच आपल्याला विनर पाहायला मिळणार आहे. दुतुम संघ आपण तयार राहायचं आहे. गतीने बीट केलंय. ऑफस्टमच्या बाहेर जसा हा फलंदाज थोडासा शफल होण्याचा प्रयत्न केला ना, जिकडे ब्लॉकची जागा दिसली तिकडे अगदीच बरोबर त्याच ठिकाणी मात्र चेंडू फेकला गेला. हे खऱ्या अर्थाने चातुर्य असतं गोलंदाजाचं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये घनश्यामने कोणत्याही प्रकारची धाव खर्च केली नाहीये, उलट एक पलटवार केलाय. दीप पाटीलला मात्र बॅकफुटला पाठवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र हलकीशी गिरकी घेऊन चेंडू चाललाय बाहेर. कारण हा चेंडू खऱ्या अर्थाने लेंथ डिलिव्हरी होता, तिथून मात्र हलकीशी गिरकी घेऊन स्विंग याने मिस पाहायला मिळाला. बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव. हवेमध्ये आहे, परंतु कदाचित ही झेल पूर्ण होईल का हा प्रश्न मात्र मी विचारत होतो. तो मात्र कॅच ही पूर्ण केली गेली. अतिशय जबरदस्त सादरीकरण घनश्यामचा. पाहतोय समर 40 प्लस मास्टर्स, जबरदस्त व्यक्तिमत्व. कालपासूनची आपण स्पर्धा पाहतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली बऱ्याचशा गोलंदाजांची, परंतु मेडन विकेट ओव्हर किंवा मेडन ओव्हर पाहायला मिळालं नाहीये. या षटकामध्ये घनश्याम पाटील ती कामगिरी करून दाखवतील का? कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय, नंतर ते 3 चेंडू डॉट आलेत, 5व्या चेंडूवरती ही विकेट आलाय, 6वा चेंडू येणं बाकी आहे. तर अक्षय पाटीलची जागा लढवण्यासाठी कोण येईल? अक्षय पाटील 4 चेंडू खेळला मित्रा, कोणत्याही प्रकारची धाव काढू शकला नाही. या गोल्डन डक घेऊन मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय नवदीप पाटील. यश मात्र नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे, वाट पाहतोय. हे षटक निर्धाव पाहायला मिळेल का? येस वॉज द कॉल. कदाचित हे षटक निर्धाव पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा एक गडी सुद्धा बाद होईल. षटक आवडला असेल, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. अप्रतिम कामगिरी.
यव मनीष नावा क्रिकेट अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ नावाचा हातोडा बनून ज्यांची ओळख मी सन्मान्य चिंतन पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मनीष घरत हातोडा फलंदाज याचा आपण इथे यथोचित सन्मान उद्या मला वाटतं हातोडा मैदानावरती इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. काल फायर होते मित्रांनो, त्यांनी बॅटिंग पाहिली त्यांची. आम्ही खरं तर नाईटच्या प्रॅक्टिस मध्ये सामने संपल्यानंतर त्यांनी 6 चेंडू फेस केले, 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आम्हाला पाहायला मिळाले. त्यांना माहिती आहे सर उद्या दमदार सामना आहे त्यांचा आणि त्यांचा इथे यथोचित सन्मान मनीष भाई घरत हातोडा यांचा इथे सन्मान. नेहल ऋत्वी स्ट्रायकरचे कॅप्टन आपण उलवेनोर प्रीमियर लीगला पाहतो. त्याच्यानंतर राजेश पाटील साहेब माजी अध्यक्ष ग्रामसुधारक मंडळ तथा माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजेश पाटील साहेब यावा आपला सन्मान. नाथा पाटील साहेब यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेश पाटील साहेबांचा. नवनाथ पाटील साहेब यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. 74चा चेस करताना इथे मात्र ग्रीष्मा 11 एसीसी मोठी संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लोळी पांगली पडली. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउटचा फटका कव्हर क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक येईल. धनेश आपलं खातं खोलेल. धावसंख्या बराच उशिरानंतर मात्र 1 अंकाने पुढे जाते. धावसंख्या एका दशकामध्ये जाते. 2 षटकांचा अंत झालाय. इथून मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 10 आहेत. निश्चितच येणाऱ्या अजून काही चेंडू आणि धावसंख्या चेस करायचे ते म्हणजे 74. जाऊया निश्चितच पुढचा गोलंदाज प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज असेल. आडव्या पट्ट्याने खेळताना मात्र व्यवस्थित असा एलिव्हेशन प्राप्त झाले नाही आहे, परंतु 1 धाव जरूर मिळेल. वायडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक मिडविकेटकडेचा येईल जरूर, तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 11-16 चेंडू आणि 63 धावांची गरज. प्रतीकचं हे षटक आतापर्यंत पाहिलं तर 2 एकेरी मात्र पाहायला मिळतात. 16 चेंडू आणि 63 धावा खऱ्या अर्थाने एक जड आव्हान ठरते की काय. कॅचचा प्रयत्न समोर होता, प्रयासा खऱ्या अर्थाने झेल समोर होता आणि काय कदाचित हा पंचांकडे मात्र रेफर केला जाईल की थर्ड अंपायरला चेक करावा लागेल हा रनआउट झालाय की नाही असं ऑनफिल्ड अंपायरने मात्र रेफर केलं गेलंय, जे की चेक केलं जाणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंतचा आपण आलेख पाहिला तर अगदीच जो फलंदाज अंकेश कामोटकर आला होता पहिल्याच सुरुवातीलाच आला होता ओपनिंगचा बॅटर म्हणून. 1 चौकार मारला तो बाद झाला. ओपनिंग बॅटर निमिष आला, 1 चौकार मारला बाद झाला. तदनंतर दीप पाटील हा काहीही करू शकला नाही, 1 धाव फक्त करू शकला. आणि काय असेल डिसिजन, बॅटर इज आउट. यू हॅव टू डिपार्ट बॅटर, कारण हा अतिशय चांगला असा थ्रो पाहायला मिळाला, त्यामुळे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे यांच्या माध्यमातून आपण आयोजित केलेले सामने. मग आताच आपण ज्या फलंदाजाचा सत्कार केला, हातोडा ज्याला आपण म्हणतो, मनीष घरत, खरंच एक ताकदवर असा बॅटर आहे. UNPL मध्ये एक असा संघ नायक आहे ज्याच्याकडे अगदीच आदराने पाहिलं जातं. मग जॉन्टीही काल चांगला खेळला, मनीषकडे हे ताकद आहे, वैष्णव चांगला खेळला. नवीन फलंदाज आपण पाहतोय विशाल कामोटकर आपल्या संघासाठी. रवीजी पाटील यांचा मुलगा मीतेही चांगला खेळतोय आपल्या संघासाठी कायम. ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारताना फसलाय पूर्णपणे आणि रनआउट करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली होती. तर निश्चितच इथे मात्र धावसंख्या येत आहे. धावसंख्या एकेरी दुहेरीने मात्र काही विशेष फरक पडणार नाहीये, तो म्हणजेच स्कायरा 11 NYCC वहाल संघाला. कारण वहाल संघाने तर अक्षरशः हा मैदान आजचाच गाजवून ठेवलाय. फलंदाजीमध्ये ताकदवर फलंदाजी, गोलंदाजीमध्ये ताकदवर गोलंदाजी आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, मग सर्वच कॅचेस, रनआउट अगदीच ताकदवर क्रिकेट वहाल संघाकडून पाहायला मिळाला. हवेमध्ये आहे झेलखाली क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग करून येईल आणि कदाचित हा चेंडू मात्र पकडेल असं म्हणता म्हणता मात्र एक झेल थोडासा भूमीला दान झालाय, त्यामुळे मात्र 1 धावेची संधी जरूर मिळेल. इथे अक्षरशः लोटांगण घातलंय धावसंख्ये पुढे, ते म्हणजेच मोठी जुई संघाने. कारण 6 गडी बाद झालेत, 2.5 षटकांचा खेळ झालाय आणि जवळजवळ
13 धावांवरती आतापर्यंत ही धावसंख्या सीमित आहे, जे की आता कठीण असं एक वातावरण निर्माण झालंय. हवेमध्ये आहे, कदाचित हे एलिव्हेशन प्राप्त झालंय असं वाटतंय आणि हा चेंडू बघता बघता क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चाललाय आर पार, सीमा पार झालाय, फरार हा आलाय षटकार. षटकाचा अंत झालाय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो तो म्हणजे 6 बाद 19. आता मात्र इथून 12 चेंडू आणि 55 धावांची गरज, म्हणजेच जवळजवळ 27 रन रेट. आलेख जर पाहिला आपण तर अगदीच अतिशय जबरदस्त असं इथं कंपॅरिझन पाहायला मिळते. वाहळ संघाचा आलेख ग्रीन मध्ये आपण पाहतो जो की उंचावरती चाललाय माउंट एव्हरेस्टच्या, आणि इथं मात्र समुद्र सपाटीला लगत चाललाय तो म्हणजेच निश्चितच हा दुसरा संघाचा मोठी संघाचा आलेख. आरके लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदीच ओव्हर टू ओव्हर इथे मात्र आपल्याला पाय चार्ट आपला बार चार्ट पाहायला मिळतोय, कंपॅरिझन पाहायला मिळते. मग प्रत्येक षटकाच्या अंती काय घडलं होतं, शेवटच्या 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळाली होती. 3 षटकांच्या अंती 31 वरती 1 असा वहाल संघाचा आकडा होता, आणि 3 षटकांच्या अंती 19 वरती 6 अशी ही मात्र ग्रीष्मा 11 एसीसी मोठी संघाचा आकडा आहे. इथून एक आव्हान असेल, 27 धावा प्रति षटकामध्ये ठोकाव्याच लागतील इथे मोठी संघाला जर जिंकायचं असेल. आरके लाईव्ह इव्हेंट्स चांगलं असं सादरीकरण आपण लाईव्हच्या स्क्रीनवरती पाहतोय, आणि हे खूप महत्वाचं असतं ज्यावेळेला आपण स्पर्धेमध्ये उतरतो. आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 40 आल्या होत्या पूर्वार्धामध्ये. अशी काहीशी धाकड फलंदाजी पाहायला मिळेल का? धनेश आणि विशाल जे की आपण पाहतोय 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. बॉटम एंडर्स म्हणजे टेल एंडर्स जिकडे उभे आहेत तिथून मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का धीरजसाठी? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कही पे निगाहे कही पे निशाणा, पूर्णपणे चाच पडलाय, फसलाय तो म्हणजे इथे फलंदाज धनेश. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा, शरणांगती पटकरली. इथं मात्र अक्षरशः मोठी संघाने वाल संघाच्या पुढे. वाल संघाचं वैशिष्ट्य हे तेवढंच महत्वाचं आहे, फलंदाजी गोलंदाजी आणिच लकी ग्राउंड आहे वाल संघाचं हे. वाल संघ म्हटलं तर सातत्याने एक अशा व्यक्तींची नावं येतील जिकडे आम्ही 40+ मास्टर्स खेळताना अगदीच सर्व माझे आवडते 40+ मास्टर्स वाल संघाकडून खेळताना त्यांचे मी जरूर इथं आवर्जून आठवण काढेन. मदन शेठ असतील, योगराज असतील, सुहासजी असतील, शैलेशजी असतील, समीरजी घरत असतील आणि समीरजी पाटील असतील, सर्वच माझे वालचे 40+ मास्टर्स ज्यांचं विशेष मी इथं नाव उल्लेख करेन. कारण कायम 40+ मास्टर्सचं नाव घेणं का महत्वाचं आहे तर आताच गव्हाण प्रीमियर लीग झाली, त्या गव्हाण प्रीमियर लीग मध्ये ना सर्व 40+ मास्टर्स संघाने आणि सर्व 40+ मास्टर्स प्लेयरनी सर्वात जास्ती कामगिरी केली. मिस्टर GPL 40+ ठरला, उत्कृष्ट फलंदाज 40+ ठरला, म्हणून तर ह्या सर्व खेळाडूंना लिजेंड म्हणलं जातं आणि हे महत्वाचं असतं. आताची नवीन पोरं खेळायला यायला उशीर करतात. 40+ मास्टर हे त्यावेळेला खेळले ज्यावेळेला पायामध्ये चप्पल नसायची मित्रांनो. बॉल कलेक्ट करण्यासाठी प्रत्येकाकडून 1-1 रुपयाचा योगदान दिलं जायचं, तेव्हा कुठे मॅच सुरू व्हायची. आणि मॅच ही फक्त आपल्या आत्मसंवादनासाठी नाही आहे, तर आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी खेळली जायची. आजचं क्रिकेट वेगळं आहे, दिवसाला 2-2 इंटरेस्ट टाकतात, लोकांकडे पैसा भरपूर आहे. हलक्या हाताने ड्रॉप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, परंतु धावून येईल क्षेत्ररक्षक पॉइंट कडून. इथे मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा गड्याचं पतन, फलंदाजाला परतावं लागेल, हर्षला जावं लागेल. 8वा धक्का. हरदार छाती धीरज पाटील
पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आला होता, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आलाय. म्हणजेच आता ह्या चौथ्या चेंडूवरती जर विकेट आला ना तर विकेट हॅट्रिक पाहायला मिळू शकते आणि अक्षरशः चारी मुंड्या चित केलं जाईल संघाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लेफ्ट टर्न केलाय, कारण हा चेंडू जर पाहिला तर परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. रिप्ले पाहायला अगदीच आवडेल मला हा चेंडूचा. काय सुंदर चेंडू पहा, परफ्यूम, परफेक्टली स्मेलिंग डिलिव्हरी. इट वॉज वंडरफुली डिलिव्हर्ड बाय बॉलर धीरज पाटील. कॅन वी सी 2 maiden over in this inning? Is it possible? Is it possible? Because one more delivery to go. One more delivery to go as this is a dot delivery. Dheeraj Patil ate one more delivery and this could be a dot delivery and we will witness a second maiden over in this inning. इथं मात्र निश्चितच मोठी जुई संघाला अक्षरशः पाणी पाजलंय, चारी मुंड्या चित केलंय. एकतर लेट आले, त्यानंतर मात्र गोलंदाजी खराब झाली आणि फलंदाजीमध्ये विशेष असं काही प्रावीण्य मिळालं नाही. हलक्या हाताने पुश केलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र काय घडलंय, जी गोष्ट मी सांगितली होती की एकाच इनिंग मध्ये आपण 2 मेडन ओव्हर पाहायला मिळतील काय, तर एकाच मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर तर पाहायला मिळाल्याच आहेत, परंतु ह्या मॅच मध्ये 9वा धक्काही पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजेच या षटकामध्ये 3 विकेट पाहायला मिळाले. चला तोपर्यंत मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. सन्माननीय मनोज ठाकूर साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी सर्वेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मनोज ठाकूर यांचा इथे सन्मान करावा. या मनोज ठाकूर स्वागत कक्षामध्ये त्यांचा आदरात इथे शुभ सन्मान आपण इथे करतोय. सर्वेश पाटील जे आमचे उत्तम क्रिकेटर आहेत, त्यांच्या अगदी शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय मनोज ठाकूर यांचा. त्यांचंही आमच्या संपूर्ण स्ट्रेंजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार आम्ही मानतो. थँक्यू वैभव सर, थँक्यू व्हेरी मच. अगदीच मग मॅच मध्ये जर पाहिलं ना आतापर्यंत 9 गडी बाद झालेत. कालच्या दिवसापासून असा एकही संघ नाही जो ऑल आउट झालाय. कदाचित इथं पाहायला मिळेल का नवीन गोलंदाज आपण पाहते सुजल गरज. मग ह्या संघाला कायमच, वहाल संघाला कायमच एक मोठा असा इतिहास आहे. वहाल संघाकडून खेळताना अनेक असे फलंदाज गोलंदाज घडलेत. समोरचा हा चेंडू जर पाहिला तर स्विंग एनमीज पाहायला मिळाला. विशाल आणि अतिश अशी ही जोडगोळी आपण पाहतोय, जे की टेल एंडर्स आहेत. शेवटाची ही जोडी आहे. पुन्हा एकदा स्विंग एनमीज पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळेला गोलंदाजाला समोरच्या फलंदाजाची शैली कळते ना, तो गोलंदाज तो टप्पा सोडत नाहीये आणि जोपर्यंत फलंदाज आपला पदलाल इथे दाखवणार नाहीये तोपर्यंत हाच टप्पा तुम्हाला पाहायला लागेल. म्हटलं होतं मी, जोपर्यंत पदलाल इथे पाहायला मिळाला नाही हाच टप्पा. मग रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता विशालने इथे, परंतु अवे फ्रॉम द बॉडी असा चेंडू पाहायला मिळाला. सुजल गरत इथं मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. 1 विकेट मॅच संपून जाईल आणि पुढचे 3 निर्धाव चेंडू पुन्हा 1 मेडन ओव्हर पाहायला मिळेल, असं काहीच चित्र निर्माण झालंय. पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरची लाईन मात्र पकडली गेली. 6 मीटरची ही लेंथ आहे, तिथून मात्र हलक्या हाताने चेंडू बाहेर काढला जातोय. हे अगदीच महत्वपूर्ण आहे समोरच्या फलंदाजाचा अभ्यास करून गोलंदाजी करणं. बाद करण्याचा प्रयत्न केला गेला, मग कदाचित हा स्टंप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न कदाचित फसला कारण पंचांनी उचलून पकडल्या नाहीये. परंतु निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता होईल. सातत्याने आलेले निर्धाव चेंडू, इथे मात्र काय घडेल. सततचे 5 डॉट चेंडू आलेत सुजल गरजचे. आपल्याला 3री मेडन ओव्हर पाहायला मिळेल का असा मात्र प्रश्न विचारला जातोय. 2 तर पाहायला मिळाला एका इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू टाळ्या वाजूया आपण सुजलसाठी. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे मात्र 10वा गडी जरूर बाद नाही झाला. इथे निश्चित आपला लक आजमावलाय ते म्हणजे अतिशने, परंतु काय घडलंय 5 षटकांमध्ये 3 षटक ही निर्धाव पाहायला मिळाली. म्हणजे 18 चेंडू हे जवळजवळ निर्धाव पाहायला मिळाले आणि बाकीचे गडी ही बाद केले गेलेत. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना वहाल संघाची
तर एकदा मोठ्या टाळ्या वाजल्या पाहिजे मित्रांनो, कारण बऱ्याच प्रेक्षकांना ना छक्के आणि चौका मारणारे मॅच